प्रणाम गुरुजी. माझं नाव अजय सरवणकर. बाय प्रोफेशन आय एम सिव्हिल इंजिनियर. गेली 30 वर्ष मी सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात काम करतोय. आतापर्यंत मागच्या 25 वर्षामध्ये 2019 पर्यंत मी नोकरी केली वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. आणि गेली 10 वर्ष, शेवटची 9 वर्ष मी ज्या कंपनीमध्ये होतो ती मी 2019 साली बिकॉज त्या कंपनीचं सगळं कारभार उरकला म्हणून मला बाय चॉईस ती नोकरी सोडावी लागली. नंतर मी माझं ॲज अ फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी चालू केलं. या स्टार्टिंग प्रॉब्लेम होते सगळे आणि हळूहळू 2024 पर्यंत मी स्थिरावतोय. पण आता ॲस्ट्रोवास्तूचे गुरुजी पण मला बरेच वर्ष मला मागे लागले होते. इट वॉज अ पुश. म्हणजे मी इथे जे काय आज इथे आलेलो आहे तो जस्ट पुश आहे मला, म्हणून मी इथे आज आलो आहे. मला ही गोष्टी माहिती करायच्या होत्या, पण प्रत्येक वेळेस काही ना काही हर्डल्स येत होते आणि माझे सेशन मिस होत होते. ते 2-3 वेळा असं झालं. आणि अजून आमच्या कॉमन फ्रेंडच्या वाईफ तर्फे, त्यांच्या मिसेस तर्फे पण मला एक मोठा पुश होता. त्यांचं नाव उर्मिला परब. तर त्यांनी पण मला हा पुश दिला होता तेव्हा. मी गुरुजींना पण सांगितलं आल्यावरती. तर तो पुश असा होता की तुम्हाला हा कोर्स करायचाच आहे ॲस्ट्रोवास्तूचा. हा कोर्स का करायचा आहे? फक्त तुम्हाला ऍज अ रेमेडी म्हणून करायचा आहे. तुम्ही त्याच्यावरती काय बेनिफिट घ्याल हे तुमचं बाय प्रोडक्ट आहे, पण ऍज अन रेमेडी फॉर युअर फर्दर करिअर यू हॅव टू अटेंड दिस सेशन. आणि मी तुम्हाला सांगतो मला आता अंगावर थोडा काटा येतोय, पण काल रात्री जेव्हा गुरुजींबरोबर मी डिस्कशन करत होतो, अराउंड 10:30 पावणे 11ला आम्ही निघालो आणि रात्री 11 वाजता ट्रेन रिकामी होते आणि मी जस्ट माझं रेडिफ मेल जस्ट असं ओपन केलं. मी कधी बघत पण नाही, पण रात्री 11 वाजता मला काही वाटलं नाही, पण मी ते रेडिफ मेल ओपन केलं. आणि जी कंपनी मी 2019 मध्ये सोडली होती त्या कंपनीचं जवळजवळ 7 महिन्याची सॅलरी माझी पेंडिंग होती. इट वॉज अ ह्यूज अमाऊंट. आणि बराच फॉलोअप चालू होता. पण गेली 5 वर्षापर्यंत अजून ते काही क्लिअर होत नव्हतं. 6 महिन्यापूर्वी त्या कंपनीची एनसीएलटी मध्ये प्रोसिडिंग झाली आणि ते क्लेम त्यांनी पुटअप करायला 6 महिन्यापूर्वी सांगितला होता. तरी पण त्याच्यावरती काही रिझल्ट नव्हता. काय रात्री 11 वाजता मी जेव्हा ते ईमेल स्क्रोल केले, त्या एनसीएलटी कंपनीकडून रिप्लाय होता, युअर क्लेम हॅज बीन अप्रूव्ड. आय एम रिअली सरप्राईज अँड शॉक. म्हणजे हे मिरॅकल झाल्यासारखं झालं की मी हा सेशन अटेंड केला विच वॉज सजेस्टेड फॉर मी ऍज अ रेमेडी, आणि त्या रेमेडीचा रिझल्ट तुरंत विदिन 12 hours. म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट एक्सपिरियन्स करायला मिळाली हा ॲस्ट्रोवास्तू कोर्स अटेंड केल्यामुळे. तर ह्याच्या पुढचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावरती मी नक्कीच मेहनत घेईन आणि याचा जास्तीत जास्त वापर करून आपल्यासाठी, समाजासाठी मी त्याचा वापर करेन. असं दुसरा माझा एक एक्सपिरियन्स असा शेअर करावा असं वाटतो इथे की माझा मुलगा तो मागच्या वर्षी 10वी मध्ये होता, पण तो फार असा ऍव्हरेज होता. आणि त्याचा मेन एक न्यूनगंड असा होता की सेल्फ डाउटिंग नेचर. तो सेल्फ डाउटिंग नेचर त्याला फार मागे खेचायचा प्रत्येक वेळेस. म्हणजे 9वी पर्यंत त्याने स्कूलला क्रिकेट रिप्रेझेंट केलं, पण बिकॉज ऑफ हिज नेचर तो त्या क्रिकेटच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकला नव्हता. आणि त्याला क्रिकेटसाठी प्रोत्साहन देण्यासाठी मी त्याला शाळा पण तशी एसएससी बोर्डचीच दिली होती. पण जस्ट बिकॉज ऑफ हिज नेचर तो मागे पडत होता आणि तो त्याचं नेचर त्याला अभ्यासामध्ये पण मागे खेचत होता. आणि जेव्हा मी गुरुजींशी या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आणि 10वीचं महत्वाचं वर्ष असल्यामुळे तर आम्ही डिसिजन घेतलं की सध्या क्रिकेटला ब्रेक द्यायचा आणि पूर्णपणे शिक्षणावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. पण तरी पण त्याचं युनिट टेस्टमध्ये, सामाईमध्ये, त्याच्या परीक्षेमध्ये त्याचा त्या स्वभावाचा त्याच्यावर इफेक्ट होत होता. पण जेव्हा गुरुजींनी त्या रेमेडीज दिल्या आणि त्या रेमेडीज जेव्हा आम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलं तेव्हा त्याच्या स्वभावामध्ये मला ट्रिमेंडस चेंजेस दिसले. ते चेंजेस असे होते, त्याला जेव्हा परीक्षेची भीती वाटत असायची की प्रत्येक वेळेस डोकं पकडून बसायचा की उद्या परीक्षा आहे कसं होणार, माझा अभ्यास झालाय पण तरी पण तो एक ते फिअर फॅक्टर जो होता तो नेहमी असायचा. आणि बिकॉज ऑफ दॅट जे येत होतं ते पण त्याला येत नसायचं. असं हे सगळं त्याच्या बाबतीत घडत होतं. पण ह्या रेमेडीज चालू केल्यानंतर त्याच्या स्वभावामध्ये खूप मोठा फरक जाणवला. तो कधीच त्याला एक्झामचं टेन्शन नसायचं. एक्झामच्या दिवशी पण तो खाली खेळायचा मित्रांबरोबर. पण कधी त्याने असं म्हटलं नाही की बाबा उद्या परीक्षेने मला टेन्शन आहे. टेन्शन हा शब्दच नव्हता त्याच्या ह्याच्यामध्ये नंतर. तर
हा जो इफेक्ट आहे तो शेवटच्या फायनल ज्या 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जो आता रिझल्ट लागला 27 तारखेला, तो 94% गुण मिळवून चांगल्या मार्गाने पास झाला. हा खरंच गुरुजींच्या रेमेडीजची कृपा आहे आणि त्यासाठी मी गुरुजींना फार शतशः धन्यवाद देतो. धन्यवाद.